नमस्कार भावांनो, एक सगळ्यात महत्त्वाची न्यूज जी पेपरला आली होती दादा, आणि सगळ्यात सेन्सिटिव्ह मुद्दा दादा, की सर असं पेपरमध्ये आलं, ह्याचा अर्थ काय. व्हिडिओ जास्त वेळ नाही चालणार, थोडक्यात गोष्टी समजून घ्या. पहिली गोष्ट मुद्दा काय, राखीव प्रवर्ग उमेदवारांना खुल्या प्रवर्गात नो एंट्री. ओके, नेमका मुद्दा काय, सरकारने हा जो निर्णय घेतलाय याचं कमेंटमध्ये पण तुम्ही बिनधास्तपणे बोलायचं आहे. आत्ता पण सांगलो, जे तुमच्या मनात आहे ते बिनधास्त बोलून दाखवायचं आहे. ओके दादा, पहिली गोष्ट दादा, ही पेपरला तर सगळ्यांनी कात्रण बघितलं असेल, न्यूज बघितलं असेल, मुद्दा काय आहे ते बघा. पहिली गोष्ट दादा, राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात नो एंट्री दाद्या. राज्य सरकारचा निर्णय, नियुक्तीबाबतचे धोरणास मंत्रिमंडळाची मंजुरी, आरक्षण अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता, गुणवत्ताधारकांना फायदा. पहिली गोष्ट मुद्दा काय ते समजा. आता समजा एखादं पोरगा दाद्या NT अ, NT ब, नंतर SC असेल, ST असेल दाद्या, OBC असेल, बरोबर आहे दाद्या. याच्यामधनं दाद्या त्यानं फॉर्म भरलाय, बरोबर आहे. इथं दाद्या ओपनची पण पोरं येतील. समजा ओपनचं मेरिट समजा 120 लागलं. ओपनचं मेरिट किती लागलं दाद्या? 120. समजा NT अ मधल्या दाद्या ओपनसाठी समजा जागा 50 आहे, त्या जागा किती आहे त्या? 50. NT अ साठी जागा 20 आहे त्या, NT ब साठी दाद्या 10 आहे त्या, हिथं दाद्या जागा 30 आहे त्या. ओके दाद्या. आणि ST साठी जागा एक दाद्या 35 आहे त्या. समजून घ्या दाद्या, याच्यामधलं दाद्या जेवढी पोरं भरले ती, याच्यामधनं ज्यांनी फॉर्म भरले ते दाद्या, आणि त्यातलं समजा एक 6 पोरांना, किती पोरांना? 6 पोरांना 122 मार्क मिळाले. किती मार्क मिळाले दाद्या? 122 मार्क. किती पोरांना मिळाले दाद्या? 6 पोरांना 122 मार्क मिळाले. मग ही जी 122 मार्क आहेत दाद्या, मग ओपनचा कट ऑफ किती आहे दाद्या? 120, बरोबर आहे. म्हणजे हे जे 6 पोर आहेत ती ह्या राखीव जागेतली, ह्यांनी जागा कुणाच्या घेतल्या? ओपनच्या. म्हणजे ह्या 6 टोटल जागा ओपनला 50 आहेत, 50 मधून 6 गेल्या दाद्या, जागा किती राहिल्या? 44 राहिल्या. ह्यांनी जे 6 जागा घेतलेल्या आहेत दाद्या, ही दाद्या ह्यांच्यापेक्षा कमी मार्क असणार, किंवा ह्यांच्यामध्ये दाद्या कास्टमध्ये दाद्या जी कट ऑफ लागले त्याच्या हिशोबाने बाबा हे बाकीचे अजून 6 विद्यार्थी आहेत ना दाद्या, इथल्या यांना विद्यार्थ्यांना फायदा होणार. पण जे ओपन मधले आहेत ना दाद्या, ओपनच्या 6 पोरांचा काय होणार दाद्या? तोटा होणार. कळतंय तुम्हाला? पण हा जो निर्णय घेतला ना, आता काय काय पोरं म्हणते सर आम्ही ओपनचं मेरिट मारलं. ओपनचं मेरिट मारलं तुम्ही, पण जागा तुम्ही काय केलं दाद्या? एक जागा ओपनची दाद्या काय केली? एक कॅन्डिडेट बसणार होता ना दाद्या, ती बसला जाणार नाही का, तर राखीव वर्गातल्या पोरांनी काय केली? ओपनची जागा घेतलेली. आता ह्या मुद्द्यामुळं काय काय पोरं खुश आहेत दाद्या, पण काय काय पोरं पण नाराज आहेत दाद्या. पण तुम्हाला पण कमेंटमध्ये काय वाटतं दाद्या, हा जो निर्णय सरकारनं घेतलाय ना दाद्या, हा योग्य आहे का अयोग्य? पहिली गोष्ट दाद्या, जी ओपन मधल्या पोरांचा दाद्या, प्रत्येक पोरांचा डाऊट होता, सर कास्ट मधल्या काय पोरांनी ही जागा घेतली त्याच्यामुळे आमचं या वर्षी सिलेक्शन झालं नाही. काय पोरांचा ह्या मुद्दा होता की सर आम्ही ओपनचं मेरिट मारलं. सगळं बरोबर आहे दाद्या. सरकारनं निर्णय घेतलाय, आता याचा अर्थ दाद्या काही ना काहीतरी विचार करून निर्णय घेतला असेल दाद्या, बरोबर आहे का नाही? त्यामुळे तुम्हाला पण काय वाटतं दाद्या, असे किती पोरांचं झालं होतं की सर आम्ही ओपनचं आहे, की बाबा जी राखीव गटातली पोरं आहेत दाद्या त्यांनी आमची जागा घेतली, त्यामुळे माझी ही पोलीस भरती गेली, आता मला पुढची संधी करायला. ह्याच्याबद्दल पोरांचा राग पण होता दाद्या. MPSCच्या पोरांनी ह्याच्याबद्दल आंदोलन पण केलं होतं, सर ज्याच्या त्याच्या जागा आहेत ना, ज्याच्या त्याच्या कास्टला, जर समजा SC ST ला दाद्या, SC ला 20 जागा आहेत ना, 20 कॅन्डिडेट तिथल्या तिथं काय असेल ते, NT अ ला 30 जागा आहेत ना, तिथल्या तिथं काय असेल ते, ओपनला 40 आहेत ना, तिथं ओपनचीच पोरं भरायचा. हा मुद्दा MPSC वाल्यांनी पण उठवला होता. ह्याच्यावर निर्णय आज राज्य सरकारने घेतला दाद्या. त्यामुळं तुम्हाला काय वाटतं दाद्या, हा निर्णय घेतला सरकारने घेतलाय दाद्या, हा योग्य आहे का अयोग्य? तुमचं कमेंटमध्ये नेमकं तुमचं मत काय ते पण सांगितलं पाहिजे दाद्या. आणि ह्यातनं आता सरकारनं निर्णय घेतल्यावर आता ह्याच्यामध्ये काय होणार दाद्या, पोरं सर म्हणणार आमच्यावर अन्याय व्हायला लागलाय. सर आमच्या भावांनो, सरकारनं निर्णय घेतलाय, सरकार दोन्ही बाजूचा विचार करणार आहे. इकडं पण विचार करणार आहे, इकडं पण सगळं बॅलन्स करून विचार करणार आहे. त्यामुळं अशा गोष्टी, प्रॅक्टिकली गोष्टी बोला. जर बाबा सर आमच्यावर खरंच अन्याय होतोय, कमेंट्समध्ये सांग बाबा काय झालं. पहिली गोष्ट इथं कास्टचं, सर आमच्या ह्या कास्टवर अन्याय होतोय. अरे दाद्या, कुणावरही अन्याय होत नाही दाद्या, पहिली गोष्ट समजून घ्या.
हा, आपल्याला नोकरी मिळवायचं आहे, ज्याला त्याला नोकरी महत्वाची आहे, ती ओपन असेल, EWS असेल, SC असेल, ST असेल, OBC असेल, प्रत्येकाला नोकरी महत्वाची आहे दादा. हा, पण हा जो निर्णय घेतला तुमच्या दृष्टिकोनातनं काय वाटतं हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ठीक आहे भाऊ, धन्यवाद. हा.